नमस्कार मित्रांनो, विनिंग एज स्टडीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, मेगा भरतीची सुरुवात झालेली आहे. बऱ्याचशा ॲड आलेल्या आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक या पदासाठीची अर्हता, त्याचा जो काही सिलेबस असेल तो आणि त्याची जी बुक लिस्ट असणार आहे ते पाहणार आहे. तर आपण पाहूयात. बाकीचं आपण नोटिफिकेशन दिलेलंच आहे व्हिडिओमध्ये. तर आज आपण फक्त पात्रता, सिलेबस आणि बुक लिस्ट काय असणार आहे ती पाहणार आहोत. तर पाहायचं वनरक्षक या पदासाठी जी काही पात्रता आहे, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आलेल्या आहेत, त्यांना पात्र होता येतं की नाही, त्यासाठी आपण हा परत एकदा व्हिडिओ बनवत आहेत, खास पात्रता आणि सिलेबससाठी. पहा पात्रता काय असणार आहे वनरक्षक या पदासाठी. खाली नमूद केलेली शैक्षणिक अर्हता ही ऑनलाईन अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेस प्रमाणपत्रासहित पूर्ण धारण करणे आवश्यक आहे. हे महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे तुमचं जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन असणार आहे ते पूर्ण झालेलं असलं पाहिजे. पहा काय पास असणार पाहिजे, तर तुम्ही 12वी पास असलं पाहिजे. उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 12वी विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी. पुढचं पहा, अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे SSC किंवा 10वी परीक्षा उत्तीर्ण असावा. माजी सैनिक हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे 10वीची परीक्षा उत्तीर्ण असावा. नक्षलवादांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचाऱ्यांचे पाल्य हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र 10वी परीक्षा उत्तीर्ण असावा. ओके, ही झाली पात्रता म्हणजे 10वी किंवा 12वी पात्रता आहे. पहा, सर्वांसाठी 12वी आणि अनुसूचित जमातींसाठी 10वी. नक्षलवादांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचाऱ्याचे संबंधात वरील प्रयोजनाकरिता शासकीय वैद्यकीय अधिकारी आणि पोलीस खात्यातील घटनेच्या कार्यक्षेत्रातील सक्षम पोलीस अधिकारी यांच्याकडून निर्गमित केलेले प्रमाणपत्र विचारात घेण्यात येईल. हे पण महत्त्वाचं आहे. मित्रांनो, ही झाली शैक्षणिक पात्रता. आपण आता सिलेबस पाहूया. तर पहा, पात्र असलेल्या उमेदवारांची 120 गुणांची स्पर्धात्मक लेखी परीक्षा घेण्यात येईल. पहा, तर इथे कसं असतं, पहिले लेखी परीक्षा होते, त्यानंतर फिजिकल वगैरे असतात. त्यानंतर संदर्भात आपण वेगळा व्हिडिओज बनवूयात. आपण पहिले पाहूयात हे जे काही सिलेबस असणार आहे, तर सिलेबस हा कॉमन आहे मित्रांनो, काही विशेष नाही याच्यामध्ये. पहा, सिलेबस 120 गुणांची लेखी परीक्षा असेल आणि त्याचे 4 विषय आहेत, जे की तुम्हाला इथं कॉमन विषय आहेत. सामान्य ज्ञान, आपलं GS जनरल स्टडीज, त्याला 30 गुण आहेत. बौद्धिक चाचणी म्हणजे रिझनिंग वगैरे, त्याला 30 गुण. मराठी 30 गुण आणि इंग्रजी 30 गुण. तर पहा, सामान्य ज्ञानाचा सिलेबस जो की रेग्युलर आहे तो आहे सामान्य ज्ञान, महाराष्ट्र राज्याचा भूगोल, स्पेसिफिक महाराष्ट्र राज्याचा भूगोल दिलेला आहे व इतिहास. सॉरी, इतिहास देखील महाराष्ट्राच्या संदर्भात थोडा जास्त अभ्यासावा लागेल तुम्हाला. जनरल भारताचा तर तुम्ही मॉडर्न कराच, पण महाराष्ट्राच्या संदर्भात जास्त फोकस करा. जे काय आपलं 11वी स्टेट बोर्डचं बुक आहे ते, आणि जे काय गाठाळ वगैरे तुम्ही महाराष्ट्रासाठी जे काय वापरता ते. वन, पर्यावरण, हवामान, जैवविविधता, वन्यजीव, पर्यावरण आणि संतुलन. तर पहा, याची जी बुक लिस्ट आहे आपण ती पुढे देणारच आहोत. तर इथं पहा की याच्यात त्यांनी थोडासा पाठ दिला की पर्यावरण, हवामान, जैवविविधता, वन्यजीव, पर्यावरण आणि संतुलन. तर याचंच फक्त आपण पुढच्या बुक लिस्टमध्ये कव्हर केलं नाही, तर ते इथं सांगतो मी तुम्हाला. ते तुम्ही करून घ्या की पर्यावरणासाठी जे काही युनिक अकॅडमीचं घोरपडे सरांची जी बुक आहे पर्यावरणासंदर्भात, ते जर तुम्हाला वाचणं झालं तर पहा, लहान बुक आहे, ते तुम्ही कव्हर करू शकताय. आणि भूगोलच्या संदर्भात देखील तुम्हाला ते वाचताना येईलच कुठं ना कुठं, पण ते पर्यावरणाचं छोटंसं बुक कव्हर केलं तर जैवविविधता वगैरे हे पाठ त्याच्यात कव्हर होतील. तर आपण पुढे जाऊया. तर बुक लिस्ट तर पहा, मेगा भरतीचा जो बुक लिस्ट आहे तो त्याची जी बुक लिस्ट आणि अभ्यासक्रम आपण मित्रांनो अगोदरच अपलोड केला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला इथे दिलेली आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये देखील लिंक मी तुम्हाला देतोय, तिथून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकताय. फार मोठा व्हिडिओ नाही, तुम्हाला बुक लिस्ट वगैरे कळून जाईल आणि तीच बुक लिस्ट तुम्हाला सगळीकडे वापरता येणार आहे, त्यामुळे त्याच्यासाठी वेगळा काही व्हिडिओ आपण बनवलेला नाही. तर मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ वनरक्षक भरती संदर्भातील अर्हता, सिलेबस आणि बुक लिस्ट संदर्भात. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आजच्या सेशनपुरते एवढेच. तुम्ही फॉलो करू शकता आम्हाला टेलिग्रामवर देखील. टेलिग्रामवर हे आपले खालील चार चॅनल उपलब्ध आहेत, ते तुम्ही फॉलो करू शकता. पहिला चॅनल आहे आपला MPSC अड्डा विनिंग एज स्टडीज. या चॅनलवर तुम्हाला MPSC रिलेटेड अपडेट्स देण्यात येतील. दुसरा चॅनल आहे वी जॉब अलर्ट सर्व्हिस, येथे फक्त जॉब अपडेट्स मिळतील तुम्हाला. तिसरा चॅनल आहे जिंदगी आणि बरंच काही MPSC मराठी मोटिवेशन. या चॅनलवर तुम्हाला मोटिवेशनल कोट्स, सक्सेस स्टोरीज, कॉमेडी व्हिडिओज, आणखीन बरंच काही मिळणार आहे, जे की तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. आणि आपला पुढचा चॅनल आहे फक्त मेगा भरती रिलेटेड, जो की आहे मेगा भरती. तुम्हाला त्याचं पूर्ण नाव इथे दिसते, मेगा भरती किंवा महाभरती या नावाने तुम्ही सर्च करू शकता. या चॅनलवर मेगा भरती संदर्भात अपडेट्स दिले जातील. तुम्ही हे चॅनल जॉईन करू शकता. अर्थात याच्या लिंक्स आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेतच, तिथे जाऊन तुम्ही हे चॅनल जॉईन करू शकता. तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विनिंग एज स्टडीजला आजच्या सेशनमध्ये एवढंच. आपण पुन्हा भेटूयातच एका नवीन व्हिडिओसह. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जय हिंद, जय महाराष्ट्र.